नमस्कार। आज शिकणार आहोत 8 ते 2 ठिपक्यांची रांगोळी। सुंदर अशी बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर अशी रांगोळी आपण शिकणार आहोत। शुभ असते ही रांगोळी आणि यूजफुल व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल। व्हिडिओ सोडून जाऊ नका। हे बघा 8 ते 2 आपण डॉट पाडून घेणार आहे। हे बघा 8-8च्या 2 लाईन पाडून घेतल्या आपण। त्याच्यानंतर एक डॉट सोडून अजून आपण 6ची लाईन पाडणार आहेत। हे बघा 6 डॉट अशा पद्धतीने। नंतर हे बघा 6 नंतर एक डॉट सोडून आपल्याला 4 डॉट पाडून घ्यायचे। नंतर एक डॉट सोडून 2 असे ठिपके पाडून घ्यायचे आणि सेम त्या पद्धतीने वरती आपल्याला डॉट पाडून घ्यायचा एक डॉट सोडून। हे बघा 4, 5 आणि 6। खूपच सुंदर आहे, शुभ असते ही रांगोळी। सणावाराला तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघा अशा पद्धतीने 2 असे सेम पद्धतीने आपण करून घेतलेले आहे। आता हे बघा हे दोघी रेषा जोडून घेणार आहे आपण। हे बघा 8ची लाईन पूर्ण जोडून घेणार आहे आपण दोघं रेषा। खूपच शुभ असते, तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा एकदा तरी। हे बघा सुंदर अशी आपण रांगोळी शिकणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा, यूजफुल व्हिडिओ आहे, खास तुमच्यासाठी मी व्हिडिओ आणते शिकण्यासाठी। हे बघा इथून हे आपण 2 8च्या लाईनी जोडून घेणार आहे अशा पद्धतीने। हे बघा व्यवस्थित अशा जोडून घेणार आहे। ही पण लाईन जोडून घेणार आहे आपण। सुंदर अशी रांगोळी तयार होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ सोडून जाऊ नका। हे बघा एक थेंब सोडून हे बघा 4-4 डॉटचा आपल्याला रेष ओढून घ्यायची। हे बघा वरचा एक थेंब सोडला वरची लाईनचा। हे बघा ही पण इथून इथं आपल्याला रेष मारून घ्यायची। एक डॉट सोडलाय मी आजूबाजूला, इथून इथं अजून आपल्याला रेष मारून घ्यायची। हे बघा आता ही खालच्या बाजूची रेष याला भिडवायची म्हणजे चौकोन तयार होईल आणि वरचे पण जे डॉट आहेत 2 त्याला ही रेष मारून घ्यायची आपल्याला। बघा अशा पद्धतीने खाली पण तसंच करायचं आहे, रेष मारून घ्यायची। आहे बघा चौकोन तयार होईल आणि खालचे 2 डॉट आहेत त्यांनाही आपण रेष मारून घेऊ। हे बघा इथून इथं जोडायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने। असं जोडून घ्यायचं आहे आपल्याला। बघा किती सुंदर अशी रांगोळी दिसते आपली। इथून इथं जोडायचं आहे बघा अशा पद्धतीने। तुम्ही नक्की ट्राय करा, शुभ असते ही रांगोळी। हे बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा इथून इथं जोडून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा अशा पद्धतीने इथून इथं जोडायचं आहे। हे बघा आता इथून आपल्याला ही रेष जोडायची। व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल, व्हिडिओ सोडून जाऊ नका। यूजफुल व्हिडिओ आहे, सुंदर अशी आपण रांगोळी काढणार आहेत। हे बघा इथून इथं रेष जोडायची अजून आपल्याला। हे बघा इथून इथं आपल्याला रेष जोडून घ्यायची आहे। एकदा तरी तुम्ही ही रांगोळी नक्की काढा, खूप शुभ असते। हे बघा इथून अजून इथं जोडायची आपल्याला अशा पद्धतीने। हे बघा रेष जोडून घ्यायची आपल्याला हळूहळू। हे बघा हे बघा आता इकडच्या बाजूची रेष अशी जोडायची आपल्याला अशा पद्धतीने। अशी रेष जोडून घेणार आहे। आता ही रेष जोडायची आपल्याला ही इकडच्या बाजूची। हे बघा असं चौरसमध्ये आपण पूर्ण रेषा जोडून घेतल्या आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली। आता कलर भरून घेऊया चौरसमध्ये अशा पद्धतीने। हे बघा हे बघा पहिले कडेला कोपऱ्याला आपल्याला कलर भरायचा आहे, नंतर मध्ये टाकायचा आहे। ही पण कलर भरण्याची टेक्निक आहे। पहिले आजूबाजू आपल्याला व्यवस्थित कोपऱ्याला किनारीला टाकून घ्यायचा आहे कलर। हे बघा अशा पद्धतीने नंतर आपल्याला मध्ये कलर टाकायचा आहे। हे बघा किती सुंदर कलर भरून आपली सुंदर रांगोळी दिसते। सणावाराला कधी पूजेच्या टायमाला आपण काढू शकतो। हे बघा किती सुंदर
अशी रांगोळी आपली तयार होते। हे बघा मध्येही भरून घेऊ। पहिले आपल्याला आजूबाजू रेषा भरून घ्यायची आहे अशा पद्धतीने। हे बघा नंतर आपल्याला मध्ये रांगोळी टाकायची। ही रांगोळी भरायची टेक्निक आहे, तुम्ही ही नक्की ट्राय करा। मध्ये दोन दोन रेषा टाकून आपण चौकोनमध्ये असं डिझाईन तयार करणार आहेत अशा पद्धतीने। बघा खूप सुंदर अशी दिसणारी रांगोळी। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। अशा पद्धतीने बघा आपण बॉटलमध्ये रांगोळी घेतली मी, त्याच्याने आपण रेषा भरून घेतल्या आहे। आता हा मधला भाग आहे त्याच्यात आपण ना पानाचा आकार काढूया, नंतर डबल कलर भरूया अशा पद्धतीने। हे बघा सुंदर अशी रांगोळी दिसण्यासाठी हे बघा असा कलर भरूया आपण। नंतर हा जो शेवटचा टोक आहे ना, चारी टोकांना आपल्याला थेंब पाडून फुलं काढायचे आहेत अशा पद्धतीने। फुलाची डिझाईन बघू शकता तुम्ही बॉटलने। हे बघा फुलाची डिझाईन काढायची आपल्याला। व्हाईट त्याच्यामध्ये आपण व्हाईट ना शेड देणार आहेत अशा पद्धतीने। बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी रांगोळी तयार झाली आपली। हे बघा इथून आपल्याला रेष घ्यायची आहे, नंतर थोडा थेंब टाकायचं आहे, बोटाने पंच करायचं आहे। नंतर हे बघा 4-4 डॉट टाकून घ्यायचे आपल्याला। व्हिडिओ बघूनच येऊ शकते ही रांगोळी, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला ही येईल। सोप्यात सोपी पद्धतीने मी तुम्हाला खास शिकवते, खास महिलांसाठी व्हिडिओ आणते शिकण्यासाठी। जेल रंगोलीवर भरपूर शिकण्याचे माझे व्हिडिओ आहेत। रेषा रंगोली, डॉट रंगोली, डबल रेष कशी काढायची सगळे व्हिडिओ आहेत बघा। जेल रंगोली चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, कमेंट करायला विसरू नका। हे बघा सेम त्या पद्धतीने आपण फुलाची डिझाईन बघा या साईडला पण आपण करून घेतलेली आहे आणि व्हाईट आपण शेड देणार आहे त्याला अशा पद्धतीने। बघू शकता सुंदर अशी सोपी रांगोळी आहे, दिसायला कठीण वाटते पण आपल्याला हे बघा अशा पद्धतीने रेष ओढून घेणार आहे। हे बघा डार्क आपण डॉट पाडणार आहेत त्याच्यामध्ये, नंतर बोटाने पंच करून मग चुटकीच्या साहाय्याने आपल्याला छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे। हे बघा आपल्याला डॉट पाडून बोटाने थोडंसं गोल आकार देऊन कलर भरायचे। नंतर हे बघा फ्लावरची डिझाईन काढायची अशा पद्धतीने। मी बॉटल घेतली, बॉटलने काढते, तुम्ही बी आणू शकता अशी बॉटल। 10-5 रुपयाला बॉटल भेटते। रांगोळी त्याच्यात गाळून घ्यायची, नाही तर फेमिकॉलची बॉटल घ्यायची, ती स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची, नंतर रांगोळी गाळून भरायची आपल्याला आणि थोडासा वरचा टोक कापून घ्यायचा आहे। सुंदर असे आपली डिझाईन तयार होते फेमिकॉलच्या बॉटलनेही। हे बघा सेम त्या पद्धतीने मी इकडेही करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने फ्लावर वगैरे। इथून आपल्याला पानाचा आकार काढायचा आहे बघा मधल्या बाजूने सुंदर दिसण्यासाठी। इझिली तुम्हालाही येईल। हे बघा डॉट पाडून घ्यायचं आपल्याला, बोटाने पंच करायचे, इथूनही आपल्याला पान काढून घ्यायचे। असं चारी कोपऱ्यांना आपल्याला पान काढून घ्यायचे अशा पद्धतीने। बघा कलर भरायचा आहे डबल कलर, मी लाल कलर भरून घेते, लाल कलर। हे बघा त्याच्यामध्ये मी निळा कलर टाकला आहे। बोटाने असं पंच केल्यानंतर गोल होतो आकार। हे बघा सेम तशाच पद्धतीने बॉटलने रेष ओढून मी ठिपक्याला पंच करून घेणार आहे, मग चुटकीच्या साहाय्याने टिपके टाकून घेणार आहे 4-4 अशा पद्धतीने। हे बघा डॉट टाकून त्याला गोल करायचा आहे आपल्याला। नंतर आपल्याला लाल कलर टाकायचा आहे, नंतर थोडासा निळा टाकायचा आहे
अशा पद्धतीने सेम त्या पद्धतीने आपल्याला फ्लावर तयार करून घ्यायचे। हे बघा सगळ्यामध्ये आपण निळा कलर टाकूया। सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते। हे बघा फ्लावर सेम त्याच पद्धतीने आपल्याला काढायचं आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही येईल। व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे कळेल, युजफुल व्हिडिओ आहे आणि सुंदर अशी रांगोळी आहे। नक्की ट्राय करा तुम्ही सणावाराला, उपासाच्या दिवशी किंवा काही पूजा असेल आपल्या घरी, खूप शुभ असते ही रांगोळी। नक्कीच काढा तुम्ही, घरात सुख समृद्धी येते। खूप छान असते ही रांगोळी काढली तर घरात। हे बघा अशा पद्धतीने पानाचा आकार काढून घेऊया आपण सेम त्या पद्धतीने। सुंदर असं बघा, सुंदर आपली अशी रांगोळी तयार होते अशा पद्धतीने। हे बघा डॉट टाकून पंच करायचं आहे अशा पद्धतीने। हे बघा निळा कलर, नंतर आपल्याला चारी चौकोनमध्ये आपल्याला बॉटलने व्हाईट कलरचा डॉट पाडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। नंतर बोटाने आपल्याला गोल करायचं आहे, पंच करायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने त्याच्यात कलर टाकायचा आहे आपल्याला। मी पिवळा कलर टाकून घेते। हे बघा अशा पद्धतीने पिवळा कलर टाकल्यानंतर आपल्याला जी जागा रिकामी त्याच्यामध्ये सगळ्या जागामध्ये पिवळा कलर भरून घ्यायचा अशा पद्धतीने। हे बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे। तुम्ही ही नक्की ट्राय करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा। युजफुल व्हिडिओ असतात माझे। जेल रंगोलीवर सगळे मी शिकवण्याचे व्हिडिओ टाकले। डबल रेषा कशा काढायच्या, टिपक्याने रांगोळी कशी शिकायची, रेषा कशा ओढायच्या, भरपूर शिकवण्याचे मी व्हिडिओ टाकले। नक्की सबस्क्राईब करून ठेवा। नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा माझं चॅनल। व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे कळेल। कमेंट बॉक्समध्ये बी सांगा कसा वाटला व्हिडिओ। असं व्हिडिओ पुढे अजून व्हिडिओ आहे, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल। अशा पद्धतीने आपण पिवळा असा सुंदर कलर भरून घेणार आहे सगळी कलर। कलर भरायचा ही मी व्हिडिओ आणणार आहे, कसा कलर भरायचा अशा पद्धतीने। हळूहळू आपण कलर भरूया। आपण 8 डॉटच्या 2 लाईन केल्यानंतर खाली एक थेंब सोडून 6ची लाईन घेतली, नंतर एक थेंब सोडून 4ची लाईन घेतली, नंतर एक थेंब सोडून 2ची लाईन घेतली। त्याच्यानंतर सेम वरच्या बाजूला बी आपल्याला करायचं आहे की 8च्या डॉट नंतर एक थेंब सोडून 6ची लाईन घ्यायची आहे, अजून एक थेंब सोडून 4ची लाईन घ्यायची आहे, अजून एक थेंब सोडून 2ची लाईन घ्यायची। नंतर 8-8च्या रेषा मारून घ्यायच्या आपल्याला व्यवस्थित। तुम्ही व्हिडिओ बघून ही काढू शकता, नाहीतर वहीवर बी काढू शकता, वहीवर शिकू शकता। नक्कीच येईल तुम्हालाही, प्रॅक्टिस करा। सोप्यात सोपी आहे, ते वाटते आपल्याला कठीण आहे असं, पण सोपी रांगोळी। अशा पद्धतीने बघा आपण सगळीकडे कलर भरून घेणार आहे सुंदर दिसण्यासाठी। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत। नक्कीच मला कमेंट करून सांगा म्हणजे कळेल, म्हणजे मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहे, शिकवण्यासाठी भरपूर व्हिडिओ आणणार आहे। मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत वगैरे। जेल रंगोलीवर भरपूर व्हिडिओ आहेत माझे शिकवण्याचे। तुम्ही जेल रंगोली चॅनलवर जाऊ शकता। इंस्टाग्रामवर पण माझी आयडी आहे,
JL रंगोली बघू शकता तुम्ही। हे बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद। अशा पद्धतीने पूर्ण झाली आपली रांगोळी।